मित्रांनो नमस्कार. लोकसभेची निवडणूक अगदी तोंडावर येऊन ठेपली असताना महाराष्ट्रात काँग्रेस पक्षाला मोठा धक्का बसलेला आहे. माजी मुख्यमंत्री राहिलेल्या अशोक चव्हाणांच्या राजीनाम्याने आज महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळामध्ये मोठी खळबळ ही निर्माण झालेली आहे. चव्हाणांच्या राजीनाम्याबरोबरच मुंबईतील दोन स्थानिक नेत्यांनी, मला असं वाटतं ते मुंबई महापालिकेचे नगरसेवक असावेत, त्या दोन्ही नगरसेवकांनी आज भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे. आणि या सर्व घडामोडी आज दिवसभरात घडत असताना मराठा आरक्षणासाठी बसलेल्या मनोज जरांगे पाटलांची आजच्या उपोषणाचा तिसरा दिवस होता. आणि आज तिसऱ्या दिवशी मनोज जरांगे पाटलांची तब्येत ही अतिशय नाजूक झालेली आहे आणि ती तब्येत खालावली असल्याच्या बातम्या ह्या आज प्रसारमाध्यमामध्ये प्रसिद्ध झालेल्या आहेत. अशोक चव्हाण काँग्रेस पक्षाचा राजीनामा देतील हे या ठिकाणी अपेक्षित असले तरी त्यातून चव्हाणांचा भारतीय जनता पक्षाचा प्रवेश झाला तर भारतीय राजकारणामध्ये भारतीय जनता पक्ष, माफ करा, महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये भारतीय जनता पक्ष हा दुप्पट ताकदीने उभा राहिल्याशिवाय राहणार नाहीत अशी शक्यता या ठिकाणी आहे. आणि भारतीय जनता पक्ष जरी दुप्पट ताकदीने उभा राहिला असला तरी दुसऱ्या बाजूला आंतरवली सराटी येथे मनोज जरांगे पाटलांचं आमरण उपोषण सुरू आहे. आज त्यांची तब्येत मोठ्या प्रमाणावर खालावत असल्याने त्या परिस्थितीतून उद्या जर मनोज जरांगे पाटलांच्या तब्येतीचं काही बरं वाईट झालं तर ज्या दुप्पट वेगाने भारतीय जनता पक्षामध्ये बाहेरील पक्षांचं इनकमिंग होत आहेत तेवढ्याच दुपटीने महाराष्ट्रातील भारतीय जनता पक्षाला उद्या मनोज जरांगे पाटलांच्या तब्येतीची काही बरे वाईट प्रकार जर घडला त्यातून भारतीय जनता पक्षाला लोक मात्र तितक्याच ताकदीने हे मागे खेचल्याशिवाय राहणार नाहीत. हे मात्र सत्य नाकारता येणार नाहीत. आणि महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये मनोज जरांगे पाटलांची असलेली शक्ती, मनोज जरांगे पाटलांच्या पाठीमागे असलेला जनसागर हे यातून आपल्याला दिसत असल्यामुळे ते घडणं मात्र पुढच्या काळामध्ये अत्यंत स्वाभाविक बनल अशीच फार मोठी शक्यता आहे. मुळात मनोज जरांगे पाटलांना राजपत्रित सूचनाचा अध्यादेश देत असताना त्या राजपत्रित अध्यादेशाचा नेमका अर्थ काय निघतो याबाबत मात्र मराठा समाजामध्ये आजही मोठ्या प्रमाणावर द्विधा मनस्थिती झाली असताना मराठा समाजाच्या पदरामध्ये नेमके काय पडलेले आहेत ही संशयास्पद चर्चा होत असताना मराठ्यांनी मुंबईत उधळलेल्या गुलालाने गोरगरीब मराठ्यांच्या आयुष्यात माती कालवण्याचं पाप आणि पातक हे राज्य सरकारने करू नयेत. आणि राज्य सरकार जर तसं करत असेल तर त्याचा राजकीय फटका हा शिंदे गटाबरोबरच भारतीय जनता पक्षाला आणि अजित पवार गटाला बसण्याची शक्यता वगैरे वगैरे काही नाही. फटका मात्र निश्चितपणाने हा सत्ताधारी पक्षाला बसल्याशिवाय राहणार नाहीत. हे मात्र या ठिकाणी वेगळे सांगण्याची आवश्यकता नाही. ज्या पद्धतीने छत्रपतींचे मावळे मुघलांच्या साम्राज्याला वेढा घालून निष्ठेने स्वराज्यासाठी लढले, निष्ठेने त्यांनी स्वराज्यासाठी रक्त सांडले, अगदी त्याच निष्ठेने देहभान विसरून आरक्षणाच्या आत्मसन्मानाची लढाई हे मराठे लढत आहेत. त्यातून मराठे हे कधीच द्वेषाने लढत नाहीत तर पराकोटीच्या त्वेषाने लढतात. हे जरांगे पाटलांच्या शांततेच्या आंदोलनाने संपूर्ण महाराष्ट्राला दाखवून दिलेले आहेत. गोरगरीब मराठे ही आरक्षणाची रस्त्यावरची लढाई ही संवैधानिक पद्धतीने लढत असताना काही सत्ता भोगणारे मदमस्त आणि काही सत्ता भोगणारे धनवंत मराठे मात्र वातानुकूलित घरात भिंतीला तंगड्या लावून जरांगे पाटलांची कुचेष्टा करत होते. किंबहुना त्यांच्यावर हसण्याचा प्रकार त्यांनी सातत्याने केलेला आहे. पण यातून मात्र एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे. 40 वर्ष वयाचा आणि 40 किलो वजनाच्या सामान्य शेतकऱ्याच्या मुलाने निगरगट्ट अशी प्रशासकीय व्यवस्था आणि निगरगट्ट अशी शासकीय व्यवस्था ही आपल्या ताकदीच्या जोरावर आणि समूहाच्या जोरावर ही वाकवली असल्याचं आपल्याला दिसल्याशिवाय राहणार नाही. हेच या आंदोलनाचं सर्वात मोठं यश त्यामध्ये सामावलेलं आहे. आज मात्र मराठा आरक्षणाची लढाई ही अंतिम टप्प्यात आली असताना
राज्य सरकार कुठेतरी साधू संतांचा वेश परिधान करून सैतानी भूमिकेत मराठा आरक्षणाच्या बाबत वावरत असल्याचा संशय हा बळावत चालल्याचं या ठिकाणी स्पष्टपणाने दिसून येत असल्याचं आज तरी दिसत आहे. खरं म्हणजे मी सैतानी भूमिका हा शब्द खूप टोकदार वापरला असला तरी राज्य सरकारचं अलीकडच्या काळातील वर्तणूक पाहतात, राज्य सरकारच्या मंत्रिमंडळातील मंत्र्यांची असलेली वादग्रस्त मराठा आरक्षणाच्या बाबतीतली विधानं पाहतात, याबाबत राज्य सरकारमधील मंत्री हे अहंकारी असल्याने वर्तणुकीचे मुळे त्यांना नाईलाजाने सैतानी भूमिका हा शब्द वापरावा लागतो. हे या ठिकाणी माझ्या दृष्टीने अप्रस्तुत जरी असलं तरी मराठा आरक्षणाच्या दृष्टीने ते योग्यच आहेत असं मी या ठिकाणी मानतो. आणि यातून मात्र मराठा आरक्षणाचा प्रश्न हा महाराष्ट्राच्या मराठा समाजाच्या अंतःकरणामध्ये काट्यासारखा सलत असताना गेल्या अनेक महिन्यामध्ये ज्या वादग्रस्त विधानांची मालिका महाराष्ट्रामध्ये उभी केलेली आहेत, त्यातून सामाजिक दुभंगलेपण आणि सामाजिक ऐक्याला तडा देण्याचं काम काही विशिष्ट प्रवृत्तीने महाराष्ट्रामध्ये हे सातत्याने केलेलं आहे. त्यातून वास्तविक मराठा आरक्षणाचा आणि दाढी करण्याचा काय संबंध? व्यवसाय हा व्यवसाय असतो, त्यामध्ये जातीयतेचं व जातीभेदाचं विष कालवण्याचा प्रयत्न हा नक्कीच निषेधार्ह आहे आणि त्याचा धिक्कार हा महाराष्ट्राने हा केलेला देखील आहे. या असल्या विषारी विधानातून महाराष्ट्र हा भारतीय जनता पक्षातला उद्या मात्र त्याची राजकीय किंमत मोजावी लागेल अशीच फार मोठी शक्यता आहे. किंबहुना उद्याच्या देशाच्या सत्ता हस्तगत करण्याच्या मार्गात महाराष्ट्र हा मात्र पुढच्या काळामध्ये महत्वाची भूमिका बजावेल अशी शक्यता असताना असल्या वादग्रस्त विधानाने महाराष्ट्र मात्र भारतीय जनता पक्षाला या ठिकाणी पराभवाच्या खाईत किंबहुना केंद्रातील सत्तेला महाराष्ट्र हा मोठ्या प्रमाणावर आडसर सरण्याची शक्यता ही वर्तवली जात आहे. त्यामध्ये मात्र अजिबात खोटेपणा असणार नाहीत. आज जरांगे पाटलांच्या उपोषणाचा 3रा दिवस असताना उन्हाचा तडाखा हा वाढत आहे. उष्मा मोठ्या प्रमाणावर वाढत असताना पोटामध्ये पाण्याचा थेंब आणि अन्नाचा कण नसल्याने त्यांची तब्येत मात्र नाजूक बनलेली आहे. ती तब्येत आज मात्र खालावलेली आहे. अशा बातम्या आज सायंकाळी 5 वाजेपर्यंत संपूर्ण महाराष्ट्रामध्ये धडकलेल्या आहेत. आणि त्यातच जरांगे पाटलांनी माझे शरीर हे साथ देत नसल्यामुळे त्यातून उद्या माझ्या तब्येतीचं काही बरं वाईट झालं तर मराठा समाजाने असलेली अभेद्य एकजूट, अभेद्य एकी ही तुटू देऊ नये असे भावनिक आवाहन केल्याने राज्य सरकारने मनोज जरांगे पाटलांचे प्राण वाचवण्यासाठी हे प्रामाणिकपणाने पुढे आले पाहिजेत. मुंबईतील आंदोलन संपवत असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या अध्यादेशाचा मान हा राखला गेला पाहिजे आणि दिलेल्या अध्यादेशातून जो गुलाल उधळलेला आहे त्या गुलालाचा मान राखण्याची जबाबदारी ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदेची आहे. 15 फेब्रुवारी पासून महाराष्ट्र राज्यातील विधानसभेचं अधिवेशन, विशेष अधिवेशन हे सुरू होणार असल्याने त्या अधिवेशनामध्ये सगळे सोयऱ्याच्या कायद्याचं विधेयक पटलावर आणून हा कायदा मंजूर करून त्याचं कायद्यामध्ये रूपांतर करण्याची सर्वस्वी जबाबदारी ही राज्य सरकारने प्रामाणिकपणे पार पाडली पाहिजे. ती जबाबदारी पार पाडण्यासाठी राज्य सरकारने आपल्या प्रयत्नांची शिकस्त आणि आपण घेतलेल्या शपथेची भान या ठिकाणी मुख्यमंत्री महोदयांनी आणि राज्य सरकारने ठेवले पाहिजे. जर ती भूमिका पार पाडण्यासाठी राज्य सरकार कमतरता भासवत असेल तर पुढच्या काळामध्ये त्यांच्या सत्तेचा पाडाव हा मराठा समाजातील सर्वसामान्य माणूस आणि मराठा समाजातील 3.5-4 कोटी माणसं हे त्यांना मतपेटीतून बॅलेट पेपरच्या माध्यमातून आपला हक्क आणि अधिकार हा बजावल्याशिवाय राहणार नाहीत. आरक्षणाबाबत महाराष्ट्रातील लोकभावना या अत्यंत पराकोटीच्या ह्या जागृत झालेल्या आहेत. त्या पराकोटीच्या भावना ह्या चेतवल्या गेलेल्या आहेत. हे राज्य सरकारने आता मात्र लक्षात घेतले पाहिजे. आज हा व्हिडिओ मी बनवत असताना अशोक चव्हाणांच्या संभाव्य भाजप प्रवेशाच्या बातम्या ह्या सातत्याने सायंकाळपर्यंत प्रसार माध्यमांवर धडकत होत्या. त्यातून माजी विद्यमान उपमुख्यमंत्री असलेल्या देवेंद्र फडणवीसांचं विधान देखील हे महाराष्ट्राच्या समोर आलेलं आहे. देवेंद्र फडणवीस यांनी अशोक चव्हाणांच्या संभाव्य प्रवेशाबाबत आगे आगे देखो होता है क्या असं विधान करून
पुढच्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणावर घाऊक पक्षांतर आणि घाऊक प्रमाणात इतर पक्षातील नेते मंडळी इनकमिंगच्या स्वरूपात भारतीय जनता पक्षामध्ये समावेश होणार असल्याचं सूचक असं विधान केलं आहे. आणि या उन्मादी मानसिकतेतून भारतीय जनता पक्षाला जर वाटत असेल की आता मात्र आपल्याला महाराष्ट्रात पर्याय राहिलेले नाहीत, तर भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाने हे या ठिकाणी लक्षात घेतलं पाहिजे. ज्या प्रभू श्रीरामचंद्रांना वनवास या ठिकाणी स्वीकारावा लागला होता, त्याचं उदाहरण जर आपण डोळ्यासमोर ठेवलं तर उद्या राजकीय सत्तेला महाराष्ट्रातील जनता हे वनवासात पाठवल्याशिवाय राहणार नाहीत. कारण तशी शक्यता महाराष्ट्रामध्ये आज तरी असलेल्या सर्वेंच्या अंदाजाने हे समोर येत आहेत. या सर्व राजकीय गदारोळातून मराठ्यांच्या असंतोषाचे जनक असलेल्या जरांगे पाटलांचे प्राण वाचवणे हे मात्र अत्यंतिक गरजेचं बनलेलं आहे. आजच्या कलियुगामध्ये न विकला जाणारा माणूस, आजच्या कलियुगामध्ये मॅनेज न होणारा माणूस, आजच्या कलियुगामध्ये कुठल्याही सत्ता संपत्तीच्या लोभाला बळी न पडणारा माणूस आणि तो माणूस जगवणं हे मात्र महाराष्ट्रातील मराठा समाजाचं आद्य कर्तव्य आहे. त्यासाठी मनोज जरांगे पाटलांनी मराठा आरक्षणासाठी आपली जीवाची बाजी ही प्राणपणाने लावलेली आहे. त्यातून मात्र त्यांनी मराठा आरक्षणाच्या संदर्भात एक तर माझी अंत्ययात्रा निघेल, नाहीतर मराठ्यांच्या विजयाची विजय यात्रा निघेल, आरक्षणाची विजय यात्रा निघेल, असं विधान हे या ठिकाणी केलेलं आहे. या मनोज जरांगे पाटलांच्या विधानातून निश्चितपणाने मराठ्यांच्या आरक्षणाची विजय यात्रा ही निघाल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वास आजही मराठा समाजामध्ये निर्माण झालेला आहे. जरांगे पाटलांनी मात्र या सगळ्या उपोषणाच्या बाबतीत आता मात्र थोडं मागे सरण्याची गरज आहे. कारण त्यांचं अस्तित्व आणि त्यांचे प्राण हे गोरगरीब मराठा समाजाच्या दृष्टीने, गरजवंत मराठा समाजाच्या दृष्टीने हे अतिशय महत्वाचे आहेत. म्हणून मनोज जरांगे पाटलांनी थोडं मागे यायला पाहिजेत आणि ह्या आमरण उपोषणाची सांगता करणं हे मात्र अत्यंतिक या ठिकाणी गरजेचं आहे. आणि हे करत असताना राज्य सरकारच्या दृष्टिकोनातून त्यांनी जर तडजोड केली तर ती तडजोड मात्र ही शरणागती नसून पुढे येणाऱ्या परिस्थितीवर मात करण्याची ही नीती असू शकते. यातून मात्र मनोज जरांगे पाटलांनी थोडंसं मागे येऊन पुन्हा एकदा राज्य सरकारला थोडासा अवधी दिला तर पुढच्या काळामध्ये मोठी झेप या ठिकाणी घेता येईल, हे मात्र या ठिकाणी स्पष्टपणाने आपल्या लक्षात आल्याशिवाय राहणार नाहीत. यातून मात्र पुढच्या काळामध्ये राज्य सरकारला पुन्हा एकदा न सोडण्याची नीती ही मराठा समाजाने आणि मनोज जरांगे पाटलांनी ही स्वीकारावी लागेल. आणि त्यातूनच मराठा आरक्षणाचा प्रश्न हा मार्गी लागेल. हा मार्गी लागत असताना मराठा आरक्षणाचा सेनापती, मराठा आरक्षणाचा शिलेदार हा मराठा समाजामध्ये असणं हे खूप गरजेचं आहे. त्या दृष्टीने असलेली तडजोड नीती स्वीकारून ती तडजोड नीती म्हणजे शरणागती नाही, हे पुन्हा एकदा मी या ठिकाणी स्पष्टपणाने सांगतो. त्यातून मराठा आरक्षणाचा प्रश्न हा मात्र निश्चितपणाने मार्गी लागल्याशिवाय राहणार नाहीत. त्यासाठी मनोज जरांगे पाटलांची प्राण वाचवण्याची, मनोज जरांगे पाटलांची जीव वाचवण्याची भूमिका ही राज्य सरकारने प्रामाणिकपणाने पुढच्या काळामध्ये ठेवण्याची गरज आहे. नाहीतर महाराष्ट्रामध्ये पुढच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणावर मनोज जरांगे पाटलांच्या जीविताला काही धक्का पोहोचला तर मोठ्या प्रमाणावर आगडोंब उसळल्याशिवाय राहणार नाहीत. हे मात्र या ठिकाणी राज्यकर्त्यांनी लक्षात ठेवण्याची ही गरज आहे. याबाबत आपल्याला काय वाटतं हे आपण कमेंट बॉक्समध्ये निश्चितपणाने त्याची आपल्या प्रतिक्रिया आणि आपल्या अभिप्राय नोंदवा. तुर्तास इथेच थांबतो. हा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. धन्यवाद.